आनंद. पंचांचा कॉल आणि सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल अप ट्रॅकर पुल केलाय, मिस टायमिंग आहे, पॉइंटच्या डोक्यावरून टोटवण्याचा प्रयत्न आणि निघून जाईल सीमा रेषा पार. वीरेंद्र सेवक स्टाईल सुरुवात, चौकार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय चौकाराच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 4. पुन्हा एकदा बॉल तयार. अजून एक सुंदर चेंडू समोर खेळत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग अँड इट इज डॉट. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर चौकार दिल्यानंतर आता मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम नजराणा, क्रिकेटचं मादक सौंदर्य, सीमारेषेबाहेर चौकार. जबरदस्त असा फटका, एक्झिक्युशन, एलिव्हेशन खूप चांगलं. 8 धावा धावफलकावरती. साईड चेंज केली आहे पण उत्तर तेच आहे, गिअर तोच आहे, धमाका तोच आहे, सीमारेषेबाहेर चौकार. जबरदस्त संगीत. होळीचा सण आपला जवळ येतोय आणि त्याचवर आधारित हे सुंदर असं गीत आपण पाहिलं. किरण पाटील यांनी जर 3 चेंडू मध्ये, किरण पाटील साहेबांकडनं बक्षीस आहे, बघूया. 1000 रुपये लागोपाठ 3 षटकार करता. पुढचा बॉल फुल टॉस आहे, स्वीप करायचा होता आणि आता मात्र 2 खेळाडू प्रयत्न करतायत आणि फुटबॉल सीमारेषेबाहेर चौकार. विचार केला तर प्रयत्न खूप चांगला केला होता विश्वासने, पण शेवटच्या क्षणी चेंडू आणि पायाचा संपर्क झाला आणि फुटबॉलच्या माध्यमातून गोल झालाय, चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर आता उत्तर देण्याची खूप गरज. अजून एक सुंदर चेंडू आणि गॅप आहे, गेलाय सीमा रेषा पार, 4, चौकार. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू चौकार, 5वा चेंडू चौकार, 6वा चेंडू चौकार. तब्बल लागोपाठ 4 चौकार मारलेत आनंदच्या गोलंदाजीवरती. फलंदाज कल्पेशने टाळ्या जरूर व्हायला पाहिजे बॅट्समन करता. खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड. आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. श्री गणेश स्ट्रायकर संघ जर विजयी झाला या सामन्यामध्ये तर त्यांना सन्मान्य श्री सागरजी आमणेगावचे सागरजी फुलोरे यांच्याकडनं संध्याकाळच्या मेजवानीची विशेष सोय करण्यात येईल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे तन्मय. पहिलाच बॉल, गती परिवर्तन आहे, मिस्टामिक स्ट्रोक. पहिल्याच चेंडूला धक्का देण्याचा प्रयत्न होता पण फलंदाज आणि क्षेत्ररक्षक, आणि यावेळेस मात्र कोऑर्डिनेशन कमी झालंय. विकेट कॅरी फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट नंबर 1.
तर पहिल्या चेंडूला रनआउटच्या माध्यमातून विकेट. बॉल तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. सचिनला पाहतोय. पहिल्या चेंडूला रनआउटच्या माध्यमातून विकेट कॅरी करण्यामध्ये यश. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर यावेळेस आले आक्रमण केलंय, पुल केलाय, पॉवरफुल असेल का? आणि यावेळेस मात्र जेल ड्रॉप. 2 धाव या ठिकाणी मिळतील. त्यांनी जवळपास कॅच घेतला होता पण शेवटच्या क्षणी आतापासून लांब राहिला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23. पुढचा बॉल यावेळेस मात्र वेगवान चेंडू. एज जरूर होती पण गॅदर होऊ शकला नाही. इट इज डॉट. अजून एक निर्धाव चेंडूची एक सांगता पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये किरण पाटील यांच्याकडून. सचिनसाठी यावेळेस समोर खेळतायत पॉइंटच्या क्षेत्रात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेची संधी आणि संधीचं सोनं. धावा मिळत आहेत त्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दुसरं. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. धावगती कमीच झाली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर अपशकुनच झाला एक प्रकारे रनआउटच्या माध्यमातून. आणि त्यानंतर धावा अक्षरशः थांबल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय. तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं विश्वासचं. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन आहे. समोर एक्झिक्यूट करायचा होता मिस टायमिंग. 2 खेळाडू आहेत आणि टिपलाय झेल होतोय. फलंदाज फेल. बॅट्समन आउट. कुणाल केणे यांच्याकडून विश्वास केणे यांना विकेट हॅट्रिक करता तब्बल 1000 रुपीज कॅश देण्यात येईल. विश्वास षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. विश्वासला अतिशय विश्वासाने पाठवलंय 3ऱ्या षटकासाठी. बघूया कसा सार्थ ठरवतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज कल्पेश. पहिलाच बॉल फुलटॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीत आणि आता मात्र फलंदाज बाद घोषित केलाय. विकेट कॅरी करण्यामध्ये यश मिळत आहे. इट इज आउट. यावेळेस पहिल्याच चेंडूला विकेट मिळाला. न्यू बॅट्समन लेफ्ट हँडेड पाहतोय आपण सिद्धेश.
सिद्धेशला पाहतोय आपण. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन आहे. समोर खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. जबरदस्त क्षेत्ररक्षण. रामचंद्र केणे यांच्याकडनं देखील विकेट हॅट्रिकला 500 रुपये आहेत विश्वाससाठी. विशाल पाटील कडून योगेश पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. किरण पाटील कडून 200 रुपये. एक षटकार 700 रुपयाचा असेल. बघूया. समोर आहे विश्वास. चेंडू शिल्लक आहे 4. गती परिवर्तन आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ॲक्युरेट गोलंदाजी आणि डॉट बॉल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता. फायदा घेऊ शकले नाहीत. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 या धावसंख्येवरती 27 रन्स ऑन बोर्ड. ॲडव्होकेट राजेशजी भरत पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. द्वितीय आणि प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लागल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक असं स्वागत. त्याचबरोबर गणेश पाटील आणि अशोक पाटील साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी देखील त्या बक्षिसासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं. तर माननीय वकील साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विश्वास पुन्हा एकदा सज्ज आहे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन आहे आणि आता मात्र मिस टायमिंग. झेल बाद. फलंदाज बॅक टू द डगआउट. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. सागर फुलोरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक करता 6 ॲक्टिव्ह करता 2000 रुपये. आमणेगावचे उद्योगपती सागर शेठ फुलोरे यांच्याकडून. बघूया. तर षटक क्रमांक 4ची सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि आताच्या षटकामध्ये फक्त 3. सामना सुरू करा प्लीज लवकर. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल. आक्रमण केलंय. मिस टायमिंग आहे की डायरेक्ट सीमारेषा पार. षटकार. यांच्याकरता राम जाधव यांच्याकडनं 1000 रुपये. लागोपाठ 3 षटकारासाठी. बघूया. बॉल तयार. स्ट्राईक एंडला सिद्धेश. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल करायचा होता. थोडीशी दिशा खराब. वाईटचा इशारा येतोय. तन्मय हे षटक वाईटच्या माध्यमातून धावसंख्या 1 सर्कल पुढे. 35 धावा धावफल करते.
35 धावा होती. गती परिवर्तन आहे. अजून एक धमाका, सीमा रेषा पार षटकार. दोन चेंडू दोन षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक अजूनही 4. तन्मयच्या या जबरदस्त बॅटिंगच्या माध्यमातून संघ पोहोचतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 41 धावा. 41 ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला सिद्धेश. अजून एक सुंदर चेंडू. यावेळेस मात्र झेलची संधी चालून आली होती. चांगला प्रयत्न केला पण संधीचं सुवर्ण संधीमध्ये परिवर्तन करता आलं नाही. एकच धावसंख्या 42 धावफलकावरती. 42 रन्स ऑन बोर्ड. किरण पाटील यांच्याकडनं 1000 रुपये देण्यात येतील. भरत पाटील यांनी जर चौकार किंवा षटकार लागोपाठ 3 लगावले तर बॉलर यार सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. भरत स्ट्राईक वरती येतोय. आप ट्रॅकर आहे. बॅटशी व्यवस्थित संपर्क साधू शकला नाही. स्वतःवरती थोडेसे नाखुश आहे. एकच धाव सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 43. धावफलकावरती. गती परिवर्तन आहे. पुन्हा एकदा समोर खेळले. ओहो धमाका. ब्रँड चिटकवलाय षटकाराचा आणि येतोय हा सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे सिद्धेशच्या माध्यमातून. स्वतःला सिद्ध करतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल. अजून एक सुंदर चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एकच धाव. एका धावेच्या मदतीने षटक संपेल आणि षटक संपल्यानंतर 4 षटकामध्ये आतापर्यंत जमवल्यात धावा तब्बल 50.
धावसंख्या धावफलकावरती तब्बल 50. पहिल्या षटकामध्ये 20, चौथ्या षटकामध्ये 20, तिसऱ्या षटकामध्ये 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये 5. म्हणजे लाभदायक षटक पहिलं आणि चौथंच आहे, जिथे 20-20 धावा निघाल्यात. आणि आता मात्र विश्वास केणेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सिद्धेश. चेंडू शिल्लक शेवटचे 12. लास्ट 12 बॉल्स रिमेनिंग. बघूया. सिद्धेश आणि विश्वास एकमेकांच्या समोर. किरण पाटील यांच्याकडून जर संघ क्वालिफाय झाला तर त्यांना मात्र नाऱ्याचा ढाबा इथे विशेष मेजवानीचं आयोजन करण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती 50. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 3 आणि या षटकामध्ये तब्बल 22. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 56. अब तक 56. जबरदस्त बॅटिंग सिद्धेश. सिद्धेश आपण पाहतोय. बॉल तयार. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि डॉट बॉल. अजून एक सुंदर चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. पहिल्या चेंडूला षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक. पुन्हा एकदा चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिलं तर 3. गती परिवर्तन आहे. चांगली गोलंदाजी. स्लोवर चेंडू टाकतायत आणि त्याचं मात्र कन्फ्युजन क्रिएट केलंय समोर. आपण पाहिलं तर विश्वासने सिद्धेशच्या समोर, कारण पहिला चेंडू वेगात टाकला होता आणि त्याच्यावरती षटकार खाल्लाय. त्यानंतर मात्र एक चांगलं व्हेरिएशन. लागोपाठ 3 डॉट बॉल्स. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर. सीमारेषेबाहेर षटकार. म्हणजे त्यालाही 50 करण्यासाठी चान्स जरूर असेल, कारण अजून एक षटक बाकी आहे. विश्वास. बॉल तयार. कधी परिवर्तन आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये आणि सुंदर झेल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन.
भागामध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज आपण ऐकलाच मित्रांनो. या स्पर्धेमध्ये अतिशय गोड आवाज आहे. बॉलिंग ट्रॅकवर सतीश गायकर आलाय. बॅकबोन आहे कोंडेरीचा आणि इथून तशी कामगिरी करावी लागणार आहे. उडती विकेट चेंडू उलरलेनचा चेंडू स्लॉट मध्ये आणि चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. अवैध सपार षटकाराची मोहर लागतीय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. डीजे राजेशजी पाटील साहेब ऍडव्होकेट साहेब इथे उपस्थित आहेत आणि काय मनोरंजक सामना आहे त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. या दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि हा सामना जिंकणारा संघ थेट उद्याच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे आणि तिथून मात्र सेमी फायनल कोणता संघ जिंकेल, कारण 4 संघ राहतील या स्पर्धेतील. 8 संघांनी समावेश केला होता. फुल टॉस यावेळी मात्र जिथे मारायचं होतं तिथे बॉल गेला नाही. अलॉंग दी कार्पेट क्रॉस बॅटर स्ट्रोक होता आणि बघता बघता 2 धाबा एकवटल्या. पंचांचा निर्णय 2 धाबा इथे एकवटल्या जातील. या 2 धावांनी वाढती धावसंख्या धावफलकापर्यंत जाऊन टेपली. या 70 धाबा बनवू असं आव्हान समोर दिलं होतं, सांगितलं होतं, परंतु 70 प्लस येत आहेत की काय, कारण अजून उर्वरित चेंडू 4 शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सतीश गायकर बॉलिंग ट्रॅकवर ओढ द विकेट ओढ द लाईन आहे. लोअर गतीचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका फसलाय की काय. शैलेश दवणे होते सोनू तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं, जम्प केली, बाउन्स केला स्वतःला आणि तिथे मात्र चेंडू आपल्या हातामध्ये विसावला. चेंडू उचलतील फेकतील दरम्यान भरतच्या बाटमधनं एक धाब येते. धावफलकावर इन्क्रीज होतात धाबा आता 1 ने. 71 धाबा. गती परिवर्तन यावेळी मात्र गतीचा शिकार. चेंडू सरळ लॉंग ऑन खेळाडूच्या हातामध्ये विसावला आणि मोठी विकेट ज्ञानेश्वर पाटीलला मात्र परतावं लागतंय. थँक्यू सो. खऱ्या अर्थात मित्रांनो प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत. वृंदावन फार्म हाऊसचे ओनर आहेत आणि खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला ट्रॉफीज लाभत असतात. मागची टुर्नामेंट सांगोटेकर चषक तिथे देखील त्यांनी आपला हातभार लावला. त्यांनी आपल्याला सर्व ट्रॉफीज स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्या आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी आपला हातभार लावलाय. गणेशजी पाटील असतील, अशोकजी पाटील आणि साहेबांच्या माध्यमातून देखील ट्रॉफीज लाभल्यात आपल्याला. आपली गोपन साईलनं बॅट फिरवली होती, गोपन फिरली नाही, विकेटचं पतन होईल. तिथे विकेट सॅक्रिफाय करावी लागते, कारण स्ट्रायकिंग एंडवर भरत पाटीलला आणण्याचा प्रयत्न तिथे आता सक्सेसफुल ठरलाय. परंतु भरत पाटील किती धाबा काढतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो 2 आणि 2 चेंडूमध्ये किती धाबा येतील. एकच चेंडू शिल्लक आहे, माफ करा. धावसंख्या धावफलकावर 71 पाहायला मिळते. अंतिम चेंडू शिल्लक. अंतिम चेंडूवर भरतच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून श्रीगणेश स्ट्रायकर संघाने भरत पाटीलला राखलं होतं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळतो सध्या. शॉर्ट पूल यावेळी फटका तेवढा चांगला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु आमच्या समालोचन कक्षाला मान्यवरांना मानवंदना देणारा चौकार पाहायला मिळतोय. धाबांची टोटल झाली आता 75 धाबा आणि अंतिम सामना अंतिम बिग बॅटल श्रीगणेश स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट वीर स्पोर्ट्स या दोन्ही टीम्सला आता कुठेतरी डू ऑर डाय सामना करो आणि मरो. इथून जर सामना जिंकला तर या स्पर्धेपर्यंत आपण जिवंत राहाल आणि जर सामना हारलात तर या स्पर्धेतून आपला हात धुवावे लागतील. पंचांना पाणी द्या लगेच विनंती असेल. अनेक मान्यवरांनी मित्रांनो आपल्याला सहकार्य इथे त्यांचं लाभलंय.
खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील असतील, विजयदादा पाटील पिसेगावचे खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमात देखील आपल्या सहकार्य लाभले. गणेशदादा पाटील असतील सांगोडे गावचे उद्योजक, अशोकदादा पाटील असतील, त्याचसोबत बारामजी पावशे, मनोजदादा पाटील असतील, गिरीशदादा भोय असतील, अशा विविध मान्यवरांची यादी आपल्याकडे. आणि सर्व मान्यवर मेगा फायनल च्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची उपस्थिती आपल्यासाठी अनमोल असेल मित्रांनो. त्याचसोबत जे मान्यवर आणि जे प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू. या स्पर्धेवर अनेकांचं अपार प्रेम आहे मित्रांनो, कारण ही स्पर्धा एका कोणाची नसून 3 गावांची आहे. एकत्रित त्रिपेल धमाका सांगोडे कोंडेरी आणि वासुंद्रीचा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक टीमसाठी सूचना आहे. सूचना थोडीशी लक्षपूर्वक ऐका. पाणी येईल आपल्याला, 2 मिनिटं फक्त वेळ द्या. आपण तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. 2 षटकानंतर आपण पाणी देऊया. बॅट्समन पाठवा लगेच. तर लक्षात घ्या, ही संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघ खेळत होते आणि 8 संघामध्ये ही रेस आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने जे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर जे असेल ते संपूर्ण तर लक्षात घ्या, जे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर मालिकावीर जे असतील ते 8 संघामध्ये फायनल पर्यंत जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्यांच्यासाठी असेल. फायनल, सेमीफायनल किंवा क्वालिफायर पर्यंत आपण धावा मोजणार नाही. संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ बाहेर जरी गेला असेल तरी त्याच खेळाडूला देण्यात येईल. उदाहरणार्थ समजा एखादा संघ क्वालिफाय झाला नाही आणि त्यांनी जास्त धावा बनवल्या असतील, त्या खेळाडूला देखील आपण मॅन ऑफ द सिरीजची जर तो हकदार असेल तर त्याला देणार आहोत. आणि एखाद्या खेळाडूने समजा बेस्ट बॅटर हा टुर्नामेंट घेऊन कदाचित त्याचे विकेट देखील जास्त असतील तरी त्याला बेस्ट बॉलर देखील त्याच खेळाडूला देण्यात येईल. क्षेत्ररक्षक जरी असेल तरी त्याच खेळाडूला देण्यात येईल. फक्त मॅन ऑफ द सिरीज बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये जेवढे त्याचे गुण जास्त मिळतील, म्हणजे सर्वात जास्त ज्याचे अंक असतील त्या खेळाडूला मॅन ऑफ द टुर्नामेंट देण्यात येईल. याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. आपल्याकडे क्रिक हिरोज नावाचा ॲप आहे, त्याच्यावर आपली संपूर्ण स्पर्धा ही रजिस्टर केली गेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक अंकाची, प्रत्येक गुणाची माहिती तंतोतंत मिळत असते. नेट रन रेट देखील आपोआप टीमचा येत असतो तिथे. आणि
चेंडूवर दमदार सुरुवात झाली इथे. चौकाराने आता इथे अकाउंट आपलं ओपन केलंय. सतीश गायकरच्या बॅटमध्ये दमखम होतं मित्रांनो. 4 धावा मिळाल्या तिथे. पंचांनी थोडंसं लक्षात घ्या. 3 षटकानंतर आपण लगेच ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 3 षटकानंतर लगेचच थोडासा इशारा कळवा. आपण पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भरत पाटील. पहिल्या चेंडूवर एक चौकार आलाय. सतीशवर देखील हल्ला चढवला होता भरतने. आता भरतवर देखील हल्ला चढवलाय सतीशने. ब्लॉक होल सफेद अप्रतिम चेंडू होता. पुलर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु तिथे प्लॉट मध्ये पाठवता आला नाही. एकच धाव मिळते तिथे. एका धाबेच्या मदतीने धावफलक आता इन्क्रीज झालंय. ते म्हणजे 5 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण तब्बल 76 धाबांचा पाठलाग होतोय. 36 चेंडू आणि विजयासाठी 76 धाबांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा भरत पाटील. ओव्हर द लाईन ओव्हर द स्टंप्स. कोंडेरी यांकडनं अपट्रॅकर समोरच्या दिशेने लॉफ्टेड इट. पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार. चेंडू प्लॉट मध्ये फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो बिग ब्लास्ट. षटकार. आहे क्रॅकिंग षटकार होता. क्लासिकल फटका होता. इनफिल्डला बेट करून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भिडकावून दिला. ही ताकद आहे मित्रांनो सोनूची. क्लासिकल बॅटर आहे. वासुंद्री गावचा ब्रँड आहे मित्रांनो. पोलर लेनचा बॉल यावेळी हवेमध्ये आहे. ओम पाटील आहे चेंडू खाली. क्षेत्ररक्षकांनी पकडलाय झेल. क्या बात आहे. कॅच ऑफ द मॅच. या मॅचचं सूत्र हलवणारा झेल पकडलाय आणि धक्का क्रमांक पहिला लागतोय व्ही स्पोर्ट्सचा कोंढेरी या टीमला. ₹500 रोख कॅश प्राइज असणार आहे किरण पाटील साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाज भरत पाटील साठी काही जबरदस्त खेळ रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. हम भी किसी से कम नाही असं सांगून दिलं जात आहे. इथे मात्र पावलो पावली आपल्याला सड्यासारखा खेळ रंग बदलताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकाराला त्यानंतर एक एकेरी धाव. षटकार आला सोनूच्या बॅटमधनं आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर बाउन्स बॅक कमबॅक. भरत पाटीलचा क्लास पाहायला मिळाला त्या चेंडूवर. चांगला झेल टिपला ओम पाटीलना आणि खेळी समाप्त झाली सोनूची. पुढचा बॉल पुन्हा एकदा मचिंद्र मगर आलाय स्ट्रायकर एंडवर. चप्पल होऊन आतमध्ये घुसले होते. पॉपिन क्रीज मध्ये पॉपिन क्रीजचा वापर केला होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तिथे प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. आणखी एक निर्धाव चेंडू येत आहे. आता मात्र कसलेली आणि फसलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अचूक टप्पा अचूक लाईन लेथ धावसंख्येवर रोख लावलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये भरत पाटीलना. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू सुंदर. आणखी एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक सलगचे 3 चेंडू डॉट आलेत. 11 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 मात्र श्री गणेश स्ट्रायकर संघाच्या नावावर राहिलाय. कारण धाबा जरी 11 बनले असते तरी पॉवर प्लेची पाबंदी होती आणि या षटकामध्ये किमान 15 प्लस जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता बी स्पोर्ट्स कोंढेरी या टीमना. प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज शिवक कल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून, अशोकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि ॲडव्होकेट आदरणीय राजेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभल्यात. त्यासोबत बॅटर बॉलर आणि फिल्डर त्यासोबत सिरीजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सन्मान्य आदरणीय बाबेश पाटीलचे वडील अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ते 4ही ट्रॉफी लाभल्यात. त्यासोबत संपूर्ण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मोरेश्वरजी पाटील साहेब या सांगोडे गावचे उद्योजक आणि श्री गणेश फॅब्रिकेशनचे
सर्व आहेत, ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून. त्यासोबत या संपूर्ण स्पर्धेतील सन्मान चिन्ह माझी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडरीचे बालरामजी पावशे साहेबांच्या माध्यमातून, त्यासोबत रणजितजी केणे साहेबांच्या माध्यमातून 70 ब्रँडचे बॉल्स आपल्याला स्पर्धेमध्ये लाभलेत. मॅन ऑफ द सिरीजची जी टीव्ही आहे, प्रमुख आकर्षण आहे स्पर्धेतील, ती जगन्नाना पाटील मांडा गावचे उद्योजक. आपले फटका सुरेख आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, डिपेक्षा काऊला धडक देतो आहे आणि चेंडू सीमा पार येतो चौकार. थँक्यू सो मच डीजे. खूप सुमधुर आवाज आपला पोचवला खऱ्या अर्थाने डीजे NS नितीन मोगरे आणि त्यांची कंपनी करण असतील, त्यासोबत गौरव असेल, केतन असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली. आमच्या आवाजाची काळजी या संपूर्ण 2 दिवसामध्ये घेतली आहे. श्री इव्हेंट लाईव्ह नक्कीच जितकं जास्त बोलावं तितकं कमी असेल, कारण क्वालिटी विथ क्लॅरिटी ही त्यांची संकल्पना असते. चेतन मडवी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा काहीतरी वेगळं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचसोबत आमचे समालोचक मित्र रोशन संते असतील, मयूर मोरे असतील, प्रबुद्ध कांबळे असतील आणि शिंदे सर असतील. वाईट चेंडू दरम्यान अतिरिक्त चेंडू अजून फेकावा लागेल निशांत पाटीलला. सांगोडे संघाचा हा वेगवान गतीचा गोलंदाज आहे मित्रांनो. आई गावदेवी सांगोडे संघामध्ये आपण खेळताना पाहत असतो निशांत पाटीलला. तेज आणि तरार आपल्या वेगासाठी जाणला जातो निशांत पाटील ओव्हर द लाईनने. यामध्ये मात्र अप्रतिम चेंडू होता, धाबाची शक्यता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? मिडऑनला क्षेत्ररक्षक भरत पाटील संघाचा संघ नायक तिथे मात्र फेल झाला थोडासा. सतीश गायकरची मोठी विकेट आहे मित्रांनो. या मॅच मध्ये सतीशची विकेट येणं गरजेचं आहे, कारण 6 षटक जर सतीश खेळला तर डेफिनेटली या मॅच मध्ये आपली दमदार कामगिरी करेल. उलटा चेंडू यावेळी मच्छिंद्र मगरसाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. कल्पेश आहेत तिथे, चेंडू उचलतील फेकतील दरम्यान एक धाव एक पडली गेली आहे. सत्तावीस चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे. मयूर म्हात्रे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रत्येक दृष्ट्या त्यांनी अप्रतिम टेपलाय. यावेळी मात्र या मॅचची बिग विकेट, गोल्डन विकेट, सतीश गायकर कोंडिरी गावचा ब्रँड. आता त्याला मैदान सोडावं लागतंय. या विकेट साठी मित्रांनो टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. क्या बात है. या विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज झालं किरण पाटील साहेबांच्या माध्यमातून. 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. काय अप्रतिम झेल टिपला यष्ट्यांच्या मागणं योगेश पाटील, फ्लाइंग योगेश पाटील तिथे पाहायला मिळाला. जिद्द चिकाटीचा हा खेळाडू मित्रांनो. जेव्हा जेव्हा योगेश मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा तेव्हा फिल्डिंग मध्ये कॉम्प्रोमाइज नाही, अशी त्यांची मित्रांनो खऱ्या अर्थाने मेहनत असते. वेगाने चेंडू फेकला होता निशांत पाटीलना. वेगाची शिकार झाला सतीश गायकर आणि तंबूच्या आश्रयाला त्याला धाडून दिलं मित्रांनो. विकेट हॅट्रिक साठी त्यांचे बंधुराजे प्रशांत पाटीलच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख कॅश प्राइज आहे निशांत पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा निशांत पाटील. वेगाने चेंडू लाईन पाहावी लागेल पंचांना कदाचित. नक्कीच पंचांची आता समांतर आमच्याकडे पिसारा फुलवला त्यांनी. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाते आणि धावसंख्येवर आता रोख लावलं जातं. 19 धावा झाल्या धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे.
यावेळी समोरच्या दिशेने फटका लाजवाब, परंतु कल्पेश पाटील होते तिथे, झेल टिपला आणि विश्वास केणीची खेळी संपुष्टात आली आहे. अजून एक धक्का लागतोय वीर स्पोर्ट्स कोंढेरी टीमला. निशांत पाटील ऑन फायर झालाय. तर निशांत पाटील सेकंड ओव्हर मध्ये आला तर त्याला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो असेल आणि 1000 रुपयांचं कॅश प्राईज त्याच्यासाठी कंटिन्यू आहे. त्यांचे मोठे बंधू जे प्रशांतच्या माध्यमातून ते बक्षीस लगावलं गेलं आहे. न्यू बॅटर आनंद केने आलाय, आमचे क्लासमेट आहेत आणि प्रितेश देखील इथून सामना पाहतोय आनंदचा. भरपूर धमाल केली आहे जानकी विद्यालयामध्ये आनंद केनेने देखील. खूप सारा अभ्यास अजिबात केलेला नाहीये आणि कुठेतरी आनंद विचार करत असतील की आता क्रिकेटच्या पटलावर जो आपण अभ्यास केलाय तो मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल, कारण या संपूर्ण वीर स्पोर्ट्स कोंढेरीची जबाबदारी आनंदच्या छोट्याशा खांद्यावर आहे. दप्तराचं ओझ आनंद जरी आता खाली राहिलेला असेल परंतु आता या टीमचं ओझ आपल्या खांद्यावर आहे. भरत पाटील पुन्हा एकदा ओव्हर द लाईन पंचांच्या डाव्या बाजूना. ब्लॉक होलचा भेद, अप्रतिम चेंडू, लॉंग चॉपेनला चेंडू चालला बॅटच्या आउटसाइड एज घेऊन. चेंडू जाईल, 2 क्षेत्ररक्षकांना उलकावणी देऊन सीमा पार, इथं चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. जिथे मारायचं होतं तिथे चेंडू गेला नाही, परंतु ज्या धावा मिळवायच्या होत्या त्या धावा मिळाल्या तिथे. स्विचिटचा प्रयत्न, हा चेंडू सुंदर आहे, लाईन खूप सुंदर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, ते मात्र समोरच्या दिशेने फटका चांगला आहे परंतु एक धाव मिळेल. दुसरी प्रयत्न करताय दुसरीचा, आणि काय घडलंय, आपटी चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता तिथे. नवसंख्या 25 या आकड्यावर पाहायला मिळते. उद्याचा दिवस अंतिम दिवस असलेल्या स्पर्धेचा थोडासा रोमहर्षक सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु विकेट जी सतीशची होती ती महत्वाची होती. लाईन पाहावी लागेल. वाईट चेंडू आहे, पंचांनी पिसारा फुलवला. वाईटची मागणी केली होती, मागणी तसा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय या मैदानाच्या ठीक उजव्या साईडला वृंदावन फार्म हाऊस, अतिशय सुंदर फार्म हाऊस तिथे आपण पाहतोय. नक्कीच व्हिजिट द्या मित्रांनो.
त्यांचे सर्वे सर्व इथे उपस्थित आहेत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतोय चेंडू. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. बंधुराजांची जोडी आहे मित्रांनो, कल्पेश आणि भरत. हा सामना कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे थोडंसं मित्रांनो. येणारे चेंडू सांगून जाईल. अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. अभिमन्यू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला 4 ट्रॉफीज लाभल्यात. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यायचं आपण अभिमन्यू पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे सांगोडे कोंढेरी आणि वासुंद्री प्रीमियर लीग 2025 मध्ये. समोरच्या दिशेने फटकाला जॉब. स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन आहे तिथे. चेंडू उचलतील फेकतील हा आणि नॉची कॉल आहे तिथे. एकच धाव. क्या बात आहे. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. मच्छिंद्र मगर एक मोठा फलंदाज आहे. तर ड्रिंक्स ब्रेकची वेळ होतीये. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जा. मोरेश्वर पाटील असतील, त्यासोबत रितेश पाटील यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे. केतन सुतार असतील, मिलिंद सुतार. बाबेश पाटीलला कमी लेखून चालणार नाही. बाबेशने देखील मोठी जबाबदारी उचलली आहे स्पर्धेमध्ये. असे अनेक आहेत मित्रांनो स्कोररच्या भूमिकेमध्ये. धवन पाटील असतील, नचिकेत पाटील असतील, प्रथमेश असतील. सर्वांची नावं घेणं तितकं मित्रांनो पॉसिबल नाही, कारण एवढी नावं लक्षात ठेवणं सोपं नाही आहे. विकास जाधव, राम जाधव यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी. सचिन पाटील यांचा देखील काहीचा वाटा आहे स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील भाभिक पाटीलने देखील, ऋतिक पाटील असतील, अनेकांनी मित्रांनो. कारण ही स्पर्धा एका दुसऱ्याची नसून सर्वांची आहे स्पर्धा. सांगोडे कोंढेरी आणि वासुंद्री या तिन्ही गावांची आहे स्पर्धा. आठ संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झाला. 8 संघांचे संघ मालक देखील त्यांनी देखील चांगला हातभार लावला आहे स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य, सर्व मान्यवरांचं सहकार्य लाभलंय. नजर चुकीने कोणाचं नाव जर पुकारायचं राहिलं असेल तर क्षमस्व असेल. येणारे काही कालामध्ये आपण नक्कीच सर्वांचं नाव पुकारणार आहोत, आवर्जून पुकारणार आहोत. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावर होता, अजूनही आहे निशांत पाटील. कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतले होते आणि क्रिकेटच्या नियमानुसार त्या गोलंदाजाने जर मागच्या ओव्हरमध्ये लास्ट चेंडूवर 2 चेंडूवर 2 विकेट घेतले असतील तर पुढच्या ओव्हरचा पहिला चेंडू त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिक असेल. आणि अजूनही विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे निशांत पाटील. यावेळी लाऊड अपील, तिथे मात्र लाईन मिस करतोय. 1000 रुपयांचं पारितोषिक गमावतोय निशांत पाटील. इथे आमचे मंथन पाटील देखील आहेत, छोटे चिमुकले. आणि या चिमुकल्यांचं देखील सहकार्य लाभलाय. कधी त्यांना कोणतंही काम सांगा मित्रांनो ते करत असतात. मंथन असतील, त्यानंतर डुगो असतील, आमचे सर्वच आहेत. कांच्या देखील आहेत आमचे, त्यासोबत पियुष असतील, सर्वच आहेत. सर्वांची नावं माहीत नाही. साई असेल, मयुरेश असतील, प्रणय असेल, सोम्या असतील, सर्वांनीच
कारण मित्रांनो आपण मोठ्या व्यक्तिमत्वांची नावं घेत असतो, परंतु या चिमुकल्यांची नावं आपण जास्त घेत नाही. इंजर्ड झालाय, जर जास्त दुखापत असेल तर लगेच या आपण बाहेर, कारण फिटनेस आणि आपल्या शरीराची काळजी घेणे देखील गरजेचं आहे. नक्कीच अंतिम दिवसामध्ये जेव्हा सन्मान घेतला जाईल तेव्हा या सर्व चिमुकल्यांचा एक सन्मान देखील घेतला जाणार आहे मित्रांनो. कारण या चिमुकल्यांनी खूप मोलाचं सहकार्य दिलं आहे. जे सहकार्य आपण मोठे असून देऊ शकत नाही ते सहकार्य त्यांचं असतं मित्रांनो. ट्रॅकर यावेळी मात्र बॅट फिरवली होती. नटराजन स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल या स्पर्धेतील. अतिशय सुंदर स्पेल फेकतो निशांत पाटील. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू आले आहेत निशांतच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी आणखी एक सुंदर चेंडू वेगावर स्वार होतोय. गतीचा महारथी आहे मित्रांनो. रायझिंग सुपरस्टार ऑफ सांगोडे निशांत पाटील. अडुसष्ट 09 क्रमांकाची रिक्षा कोणाची आहे काढा, कारण 4 व्हीलर आली तिथून येण्यासाठी त्रास होतोय थोडासा. ज्या कोणाची रिक्षा असेल 6809 क्रमांकाची रिक्षा आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी काढा प्लीज, कारण 4 व्हीलर येते तिथून, टेम्पोज येतात. सूरज आले आहेत रिक्षा काढण्यासाठी. थँक्यू. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस याबिली समोरच्या दिशेने कव्हर्सला केलेले आहेत. फटका चांगला आहे. कल्पेश पाटीलने एकही चूक केली नाही आणि धावबाची देखील शक्यता नकारता येणार नाही. आता मच्छिंद्र मगरचा खेळ संपलाय. त्यांना देखील दगावरच्या असरा विकेट क्रमांक पाहायला मिळतो तो म्हणजेच 5वा. नाही आणि चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड सीमा पार. 6 धावांसाठी येतो षटकार. डीप मिड विकेटला चेंडूला फेकून दिलं होतं. 6 धावांमध्ये चेंडू विसावला गेला. 6 धावांनी धावसंख्या आता पुढे सरसावते 38 या धावसंख्येवर.
यावेळी फटका फसलाय. LBW लेग बिफोर विकेट. केतन केनेची वापसी. फलंदाज बाद. तर दरम्यान आपण प्रमुख रंगमंचावर एक शुभ सन्मान घेतोय. प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत मित्रांनो. ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ट्रॉफीज लाभल्यात. ॲडव्होकेट राजेशजी पाटील साहेब वृंदावन फार्म हाऊसचे सर्वे सर्व आहेत. मी विनंती करतो गणेश दादा पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा. साहेबांना सन्मान चिन्ह आणि मायची उपदार शाल. हे षटक समाप्त झाल्यानंतर आपण एक सन्मान चिन्ह घेतोय. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. सात विकेट्स गेल्यात. थोडासा खडतर प्रवास आहे मित्रांनो. विकेट हॅट्रिकच्या उंबट्यावर आहे गोलंदाज आणि विकेट हॅट्रिक साठी रोख कॅश प्राइज 500 आहे. किरण पाटील साहेबांच्या माध्यमातून केतन केनेसाठी तर सन्मान चिन्ह देऊन आणि मायशी उपदार शाल देऊन सन्मानित केलं जात आहे. ॲडव्होकेट राजेशजी भरत पाटील साहेबांना इथे उपस्थित मान्यवर आहेत. मुलाचं सहकार्य लाभलंय मित्रांनो. मी विनंती करतोय मयुरेश म्हात्रेला आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर लगेच दाखवायचंय. कॅमेरा थोडासा टर्न करा. इथे गणेश पाटील साहेब उपस्थित आहेत. शिवकल्याण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष आणि भाजपाचे युवा मोर्चाध्यक्ष. टाळ्यांचा आवाज होऊन जा द्या कारण मायेची माणसात मित्रांनो आणि मायेच्या मातीच्या माणसांचा शुभ सन्मान होणं गरजेचं आहे. एक फोटो देखील क्लिक करायचा आहे. दृश्य टिपायचं आहे आपण. विकेटचं पतन झालंय. तर आपण पाहतोय प्रमुख रंगमंचावर शुभ सन्मान झाला. उपस्थित मान्यवर ॲडव्होकेट राजेशजी भरत पाटील साहेब उपस्थित होते. खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभल्या. त्यासोबत आपण लगेचच अशोकजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान घेतोय. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ट्रॉफीज लाभल्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या. मी विनंती करतोय राजेश पाटील साहेबांना विनंती करतो आपण सन्मानित करा अशोकजी पाटील साहेबांना. तर नक्कीच अशोकजी पाटील साहेबांना मी स्वतः सन्मानित करतोय. उमेश सुतार खऱ्या अर्थाने त्यांचं मुलाचं सहकार्य लाभलंय. अशोक पाटील साहेबांचं कोषाध्यक्ष आहेत मित्रांनो आणि त्यांचा शुभ सन्मान घेतला जातोय.
हरेश पाटील साठी आमच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. हरेशने यावेळी मात्र चेंडू सुरेख आहे. हरेशने जर बोल्ड विकेट घेतला तर हरेशला 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल माझ्या माध्यमातून, उमेश सुतारच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडू निघून चाललाय आणि तिथे किती धावा मिळतील. अरे सुवर्ण संधी आहे तुझ्यासाठी मित्रा, नक्कीच 22च्या रूपाने ही धाब आहे. पुढचा बॉल हरेशचा, मात्र टॅप केलाय तिथे, हामर फटका होता. संघाचे संघ मालक सुखदेव भोईर होते तिथे. निलेश गायकर देखील उपस्थित आहेत, चांगले समालोचक आणि चांगले मंडप डेकोरेटर्स. आणि इथे मात्र 200 रुपयांचा कॅश प्राइज जिंकलाय. आरएसने चेंडू फेकला आणि विकेटचं पतन, 200चं कॅश प्राइज देखील जिंकलं. गुगल पे येईल आरएस तुला, काय टेन्शन घेऊ नको. संधी आहे, या चेंडूवर जरी बोल्ड विकेट आला तरी देखील तुला कॅश प्राइज आहे. आणि अजून एक बोल्ड आला 500 रुपयांचा किरण पाटील सामानच्या माध्यमातून देखील बक्षीस आहे. आणि बॅट्समन साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज षटकारासाठी. ते मात्र झेल बाद आणि फलंदाज बाद झालाय तिथे. आणखी एक विकेट मिळते. इथे मात्र गर्दी पाहतोय या चिमुकल्यांची, या चिमुकल्यांच्या उत्साहासाठी आपण हे मित्रांनो ही लीग ठेवली आहे, ही स्पर्धा भरवली आहे. त्यांचा उत्साह आपण नेहमीच पाहत असतो. जेव्हा जेव्हा सांगोडे गावच्या मायभूमी